हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 4. अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग. आपण आज 40वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. अज्ञाश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशय आत्मनः. भाषांतर. परंतु प्रमाणित शास्त्रांबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर आपण हा श्लोक आहे तो नीटपणे समजून घेऊया. तर आधीचा जो श्लोक पाहिला आहे 4.39, त्यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते की असा व्यक्ती आहे तो दिव्य ज्ञान प्राप्त करायला योग्य आहे. आणि काय म्हटलं होतं, जो श्रद्धावान आहे, ज्याने इंद्रिय संयमित केली आहे, आणि असा व्यक्ती, तर अशा व्यक्तीला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आता भगवंत 4.40 या श्लोकात काय म्हणतात, कोणत्या व्यक्तीला हे ज्ञान समजत नाही. म्हणजे 39 मध्ये सांगितलं या व्यक्तीला हे दिव्य ज्ञान प्राप्त होईल, 40 मध्ये सांगतात या व्यक्तीला दिव्य ज्ञान समजणार नाही. ते शब्द जाणून घेऊया. अज्ञ पहिलाच शब्द आहे, म्हणजे काय, प्रमाणित शास्त्रांचे ज्ञान नसलेला मूर्ख मनुष्य. दुसरं दिलाय अश्रद्धधान, म्हणजे काय म्हटलं आहे, शास्त्रांविषयी ज्यांना श्रद्धा नाही, म्हणजे असे लोक आहेत जे वैदिक शास्त्र जाणतायत पण त्याच्यावर त्यांची श्रद्धा नाहीये. पहिला काय म्हटला, अज्ञ आहे तो कसा आहे, प्रमाणित शास्त्राचं त्यांना ज्ञानच नाहीये, तो मूर्खच आहे. पण दुसरा व्यक्ती अश्रद्धधान आहे, तो वैदिक शास्त्र जाणतोय पण वैदिक शास्त्रावर त्याची श्रद्धा नाहीये. आणि पुढे काय शब्द आहे, संशयात्मा. संशयात्मा विनश्यती. तर व्यक्ती कसा आहे, संशयी मनुष्य आहे. विनश्यती म्हणजे पतन होतं. तर असा व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल दुसऱ्या ओळीत दिलाय नयम लोको अस्ति न परो, म्हणजे या जीवनात पण नाही आणि परो पुढच्याही जन्मी नाही. काय, सुखम, त्याला सुख प्राप्त होत नाही. संशया आत्मनः, हा इतका संशयी आहे की अशा संशयी आत्म्याला या लोकामध्ये, म्हणजे हे जीवन जगताना आणि परलोक जिथे कुठे गेलाय तो पुढच्या जन्मी, तिथेही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. तर वैष्णव आचार्य समजवतात की हे जे श्रद्धा वगैरे शब्द येतात ना, तर इथे दिला आहे संशय असं दिलंय. अश्रद्धान हा शब्द पण आहे आणि संशय पण आहे. तर संशय येणं किंवा शंका घेणं हे काय आहे, बुद्धीचं लक्षण आहे असं वैष्णवाचार्य समजवतात. म्हणजे काय, कोणत्याही गोष्टी हे कसं आहे, ही शंका येणं हे उचित आहे, बरोबर आहे. पण हे जर आपण वैदिक शास्त्र बघितलं किंवा प्रभुपादांचं कोणतंही प्रवचन बघा तुम्ही, किंवा हे लेखही हे जे तात्पर्य आहेत तेही बघा, किंवा प्रभुपादांनी बॅक टू गॉडहेड मध्ये प्रभुपादांची प्रवचन आहेत त्याचे लेख लिहून येतात, त्याच्यातही बघा तुम्ही. तर दरवेळी प्रभुपाद काही सांगतायत तर वैदिक शास्त्राचं त्याला संदर्भ देत आहेत की या उपनिषदामध्ये असं सांगितलं आहे, असं सांगितलं आहे, असं सगळं येतं. तर असं हे जे वैदिक शास्त्र आहे ते आपल्याला ज्या काही शंका असतात, जी काही प्रश्न असतात, त्या सगळ्यांना उत्तरं देणारी ही वैदिक शास्त्र आहेत. तर संशय तरीही आला तर तो कशा रीतीने प्रस्तुत करावा असं म्हटलं जातं. तर 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण हा जो अध्याय वाचतोय त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिल्या श्लोकात काय म्हटलं की हे जे दिव्य ज्ञान तुला मी सांगतो आहे, हे ज्ञान मी आधी विवस्वान जो सूर्यदेव आहे त्याला दिलं होतं. तर हे सगळं ऐकलं आणि अर्जुनाने जेव्हा 4थ्या श्लोकात
भगवंतांना प्रश्न विचारला तर तो काय विचारतो आहे? मी 4.4 हा श्लोक वाचते आहे. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव विवस्वान हा जन्माने तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, मोठा आहे, म्हणून प्रारंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? किती नम्रपणे अर्जुन प्रश्न विचारतोय की हे तुमच्यापेक्षा काय, भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे की तुमच्यापेक्षा तर ते वयाने कितीतरी मोठे आहेत ना, आणि मग तुम्ही त्यांना ज्ञान दिलं हे मी कसं जाणू? मला समजावून सांगा तुम्ही. तर मग कोणताही संशय किंवा शंका येते तर त्यावेळी प्रश्न विचारायचा आहे, तर तो कसा विचारायला हवा? नम्रतेने विचारायला हवा. जसं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश दिला 4.34 मध्ये, त्यात काय सांगितलं? तद्विधी प्रणिपातेन, आध्यात्मिक गुरुकडे जा आणि तत्व जाणून घेण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार. परिप्रश्नेनं सेवया, त्यांची सेवा कर, आणि मग ते तुला ज्ञान देतील. आणि त्यामुळे ही कोणताही आपल्याला शंका आली तर अतिशय नम्रपणे हे प्रश्न विचारायचे आहेत. आणि वैदिक शास्त्र आहे, भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहे, यात आपल्याला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तर गीताभूषण टीका आहे, त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की दिव्य ज्ञान प्राप्ती करण्यासाठीचा अयोग्य व्यक्ती कोण, त्याला काय फळ प्राप्त होतं, हे भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगत आहेत. तर इथे 3 प्रकारच्या लोकांबद्दल चर्चा केली आहे असं श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत. पहिला व्यक्ती आहे अज्ञ. पहिलाच शब्द आहे बघा. तर तो काय करतोय? प्रमाणित वैदिक शास्त्राचं त्याला ज्ञान नाहीये, तो मूर्ख मनुष्य आहे. शब्दशः अर्थ बघून सांगते. तर हा मनुष्य केवळ काय करतो? शारीरिक स्तरावर जगतो. आहार, निद्रा, भय, मैथून हेच करण्यात, जसं काय पशु हीच कार्य करतोय तर तसंच करण्यात हा आपलं आयुष्य घालवतो. आहार करतो, मला खायला कुठे मिळेल, आहार, निद्रा, मला कुठे छानपैकी झोपायला मिळेल ह्याचीच चिंता. नंतर काय? भय, माझं सगळी संपत्ती, माझं संरक्षण होईल ना ह्याचा विचार. आणि मैथून, मला इंद्रिय सुख कधी मिळेल, कुठे मिळेल ह्याच्याच विचारात तो जसा पशु जीवन घालवतो तसाच हा अज्ञ मनुष्य आपलं जीवन घालवतो. तर मग असा व्यक्ती मोठा ऑफिसर सुद्धा असू शकेल असं वैष्णव आचार्य समजवतात. पण तो कसा आहे? आध्यात्मिक ज्ञानाविषयी पूर्णपणे अज्ञानी आहे. आणि त्यामुळे मी कोणतं कार्य केलं तर मला काय फळ मिळेल तो जाणत नाही. त्याची प्रत्येक कार्य कशासाठी असतात? त्याच्या मनात काय आहे? मला इंद्रिय तृप्ती करायची आहे, याच विचारातला व्यक्ती स्वतःच्या इंद्रियांना सुख देण्यासाठी, मनाला आनंदी करण्यासाठी, खुश करण्यासाठीच धडपडत राहतो. आणि मग त्याची ही जी अनियंत्रित इंद्रिय आहेत आणि त्याचं जे सतत मागण्या करणारं जे मन आहे ते मनुष्याला कुठे नेतं? पापी जीवनाकडे नेतं. इंद्रिय तृप्तीसाठी तो काहीही करायला तयार होतो. असे लोक आहेत ते अज्ञ आहेत. दुसरं श्रील बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की अश्रद्धधान, हा दुसरा प्रकार. यांना वैदिक शास्त्रांविषयी श्रद्धा नाहीये. वैदिक शास्त्र ते जाणतायत पण त्यावर त्यांची श्रद्धा नाहीये. का बरं? कारण त्यांचा स्वभाव आहे तो विवादी आहे. म्हणजेच काय? ते सारखे वादविवाद करत राहतात. हे असे लोक आहेत जे अश्रद्धधान. हे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत असतात आणि इतरांना तुच्छतेने वागवत असतात. आता तिसरा प्रकार दिला आहे संशयात्मा. तर असा व्यक्ती काय आहे? ज्याची वैदिक शास्त्रावर श्रद्धा आहे पण या वैदिक शास्त्रानुसार वागल्यावर मला सफलता मिळेल की नाही याबद्दल हा साशंक आहे. म्हणजे काय आहे? संशयी आत्मा आहे, ज्याला वैदिक शास्त्र माहिती आहे, वैदिक शास्त्रावर श्रद्धा पण आहे, पण संशय काय आहे की मी यानुसार वागलो वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार तर मला सफल मी होईल का याबद्दल त्याला संशय असतो. तर अशा 3 प्रकारच्या व्यक्तींबद्दल या श्लोकात चर्चा आहे. त्यांचं काय होतं पुढे? विनश्यती, पतन होतं. तर पहिला जो अज्ञ आहे त्याविषयी समजवलं जातं की अज्ञ व्यक्ती आहे ज्याला वैदिक शास्त्र प्रमाणित शास्त्रांचं ज्ञानच नाहीये. तर त्याची सुधारणा कशी होईल? तर ह्याच्याबद्दल म्हटलं जातं की जर त्यांनी अधिकृत
गुरु शिष्य परंपरेतील वैष्णव भक्तांकडून जर त्यांनी वैदिक शास्त्राचं श्रवण केलं तर त्याची पुढे प्रगती होऊ शकेल. आता दुसरं आहे अश्रद्धाधान. तर हा व्यक्ती जर भक्तांच्या संगात राहिला तर त्याची जी श्रद्धा आहे ती वाढू लागेल. मात्र जो तिसरा व्यक्ती आहे संशयात्मा, जो काय सतत संशय घेत राहतो, ही आध्यात्मिक विधी मी केलं तर मला सफलता मिळेल का, तर अशा जो सतत संशय घेणारा व्यक्ती आहे त्याची कधीच प्रगती होत नाही. प्रत्येक गोष्टीत संशय घेणारा व्यक्ती आहे तो या जगतात पण सुखी राहत नाही आणि परलोकातही सुखाची प्राप्ती करू शकत नाही. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजावतात की वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार कर्म केल्याने मनुष्य योग्य प्रकारे जीवन जगतो आणि सुखी होतो. जो व्यक्ती निष्काम भावनेमध्ये अशी कार्य करत राहतो तर त्याला आत्मज्ञान प्राप्त होते, जे भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त होत आहे. आणि ज्या व्यक्तीला वैदिक शास्त्रानुसार वागल्यावर सफलता मिळते यावरच जर संशय आहे तर मग त्याला सुख कसे प्राप्त होईल. तर पहिले तर श्रील बलदेव विद्याभूषण समजावतायत की जो व्यक्ती वैदिक शास्त्रानुसार वागतो आहे तर त्याला सफलता मिळणारच. कारण काय आहे, आत्मज्ञान मिळतं, आत्म्याचं ज्ञान मिळतं आणि पुढे तो भक्तांना भेटतो आहे आणि आध्यात्मिक गुरूंकडून तो भगवंतांबद्दलही ज्ञान घेतो आहे. सगळं हे पुढे भगवंतांशी आत्म्याचा संबंध काय सगळं जाणतोय आणि तो जीवन सफल करतो. पण व्यक्तीला एखाद्या मनात संशय आहे की या वैदिक शास्त्रानुसार वागल्यावर मला सफलता मिळेलच का, तर असा व्यक्ती संशयी आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेतो, तर अशा व्यक्तीला सुख कसं मिळेल असं सांगता आहेत. तर तात्पर्य वाचूया. तर प्रभुपाद समजवतात तात्पर्यात, अनेक प्रमाणित आणि आदर्श शास्त्रांपैकी भगवद्गीता ही सर्वोत्तम आहे. तर वैदिक शास्त्र आहेत ते कसे आहेत, प्रमाणित आहेत, म्हणजेच काय ऑथेंटिक आहेत. तर त्या सगळ्या वैदिक शास्त्रामधले त्या वैदिक शास्त्राचं जे सार आहे म्हणजेच काय आहे, भगवद्गीता आहे. म्हणून भगवद्गीतेला सर्वोत्तम म्हटलं जातं. स्वतः भगवान श्रीकृष्णाने ती सांगितलेली आहे. पशुवत मनुष्यांना प्रमाणित शास्त्रांवर विश्वासही नसतो आणि त्यांचे ज्ञानही नसते. तर आता प्रभुपाद जे जे शब्द या श्लोकात सांगितले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोक यांबद्दल सांगतात. तर आता प्रभुपाद पहिले तर म्हणत आहेत, जो पहिला शब्द आहे बघा, अज्ञ, प्रमाणित शास्त्रांचे ज्ञान नसलेला मूर्ख मनुष्य. मी शब्दशः भाषांतर वाचून सांगितलं. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद या दुसऱ्या ओळीत म्हणतायत की तो कसा आहे, पशुवत आहे. अशा पशुवत मनुष्याला हे जे वैदिक साहित्य आहे जे प्रमाणित आहे त्या शास्त्रांवर विश्वास नाहीये आणि त्या शास्त्रांचं त्याला ज्ञानही नाहीये. पुढे म्हटलं आहे, आणि त्यांच्यापैकी काही जण म्हणजे दुसरे जण आहेत ते, जरी शास्त्रांचे ज्ञान असले, त्या लोकांना जरी शास्त्रांचं ज्ञान असलं म्हणजे या वैदिक शास्त्रांचं किंवा शास्त्रांमधील संदर्भ देता येत असले तरी त्यांची वास्तविकपणे शास्त्रांवर श्रद्धाच नसते. तर हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत. कोणते, अश्रद्धधान ते लोक. तर असे लोक आहेत ते काय करतायत, त्यांना शास्त्राचं ज्ञान आहे आणि शास्त्राचा संदर्भ पण देता आहेत. तर आपण असे अनेक लोकांना बघतो की जे बोलताना वैदिक शास्त्राचा संदर्भ देतात पण त्या वैदिक शास्त्रावर त्यांची श्रद्धा नसते, अश्रद्धधाना. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज आहेत ते अमेरिकेत प्रचार करत होते जेव्हा एकदा, त्यावेळी त्यांना एक प्रोफेसर भेटला होता. तर तो प्रोफेसर महाराजांशी एकटे दोघेही एकटे असताना जेव्हा तो बोलला, पर्सनली बोलला, तेव्हा तो म्हटला की या बायबल ग्रंथ जो आहे आमचा त्याच्यावर मी खूप सारी प्रवचनं देतो आणि लोक ऐकतात, ते प्रवचन माझी इतकी प्रभावशाली असतात, माझं प्रभावी व्यक्तिमत्व आहे, माझं बोलणं प्रभावी आहे, तर सगळे लोक प्रभावित पण होतात. या प्रोफेसरचं नाव होतं मे बी, मिस्टर मे बी असं होतं.
तर तो म्हटला, मी एवढं सगळं बोलतोय, पण हा जो ग्रंथ आहे, त्याच्या हातात बायबल हा ग्रंथही होता, पण मला हे या ग्रंथात जे काही लिहिलंय ना ते सत्य आहे यावर माझा विश्वासच नाहीये. तर मग तो का बोलतोय? कारण असे तो जेव्हा भाषणं ठेवतो तर त्या भाषणांचे त्याला पैसे मिळतात. म्हणजे तो या शास्त्राचा वापर करतोय. बायबल हा हे ख्रिश्चनांचं धर्मशास्त्र आहे, त्याचा तो वापर करतोय. कशासाठी करतोय? पैसा कमवण्यासाठी. तर हे एक उदाहरण आपण समजू शकतो की आता भारतात सुद्धा वैदिक शास्त्राचा संदर्भ देऊन लोक बोलत असतात, पण त्या शास्त्रावर श्रद्धा नसते. हे दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, अश्रद्धधानश्च ते लोक. तर पुढे प्रभुपाद समजवतात, इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. तर हे लोक जे आहेत, एकच मिनिट आता हे जे अश्रद्धधान लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रभुपादांनी प्रवचनात सांगितलंय, ते मी सांगायचं विसरले, ते थोडं सांगते आणि मग पुढचं वाचते आहे. तर प्रभुपाद हे अश्रद्धधान लोक आहेत त्याच्याबद्दल सांगतात की या समाजामध्ये अनेक सारे लोक आहेत जे भगवद्गीतेच्या नावावर स्वतःची मतं लिहितात, म्हणजे स्वतःचे विचार मांडतात, पण त्या ग्रंथाला नाव काय देतात? भगवद्गीता, आणि पैसा कमवतात. पण त्यांचा विश्वास नाहीये की श्रीकृष्ण भगवान आहेत, आणि म्हणून असे ते ग्रंथ लिहितात. त्याच्यावर अनेक लोक ते ग्रंथ वाचतातही, मगर ग्रंथ लिहिणाऱ्या या व्यक्तीची आणि ग्रंथ वाचणाऱ्या व्यक्तीची कुणाचीच आध्यात्मिक प्रगती होत नाही. तर म्हणून प्रभुपाद नेहमी सांगायचे की भक्ताने भगवद्गीता ही नियमितपणे वाचायला हवी. भगवंतांबद्दल जाणून पूर्ण श्रद्धेने त्याने हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे. यामुळे काय होईल? तर आपलं हृदय शुद्ध होईल, आणि जसं हृदय शुद्ध होत आहे आपल्याला भगवद्गीता आणखीन समजायला लागेल, आणि भगवंतांवरची जी श्रद्धा आहे ती आपली वाढीस लागेल. तर भगवान श्रीकृष्णाने हे भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे, त्यानुसार जर मनुष्य वागतोय तर काय होतं? त्याचं जीवन शुद्ध होतं, त्याचे विचार शुद्ध होतात, आणि भगवंतांवरची त्याची श्रद्धा आहे ती वाढीस लागते. तर भगवंतांवर श्रद्धा ठेवून जेव्हा व्यक्ती भगवद्गीतेचे उपदेश ऐकतोय आणि त्यानुसार वागतोय तर त्याची प्रगती होते. पण हे अश्रद्धधान व्यक्ती आहेत ते काय आहे? त्यांचा म्हटलं आहे की ते जरी शास्त्रांचे संदर्भ देत आहेत तरी त्यांची वास्तविकपणे म्हणजे खरं तर या शास्त्रांवर श्रद्धाच नसते. पुढे वाचते आपण वाचूया. इतरांचा जरी भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर विश्वास असला तरी त्यांचा भगवान श्रीकृष्णांवर किंवा श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नसतो. म्हणजे काय आहे? आता भगवद्गीतेसारख्या शास्त्रांवर त्यांचा विश्वास आहे, म्हणजेच काय? वैदिक शास्त्रावर श्रद्धा आहे, पण म्हटलंय की भगवान श्रीकृष्णांवर किंवा भगवंतांच्या श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेबद्दल विश्वास नाहीये. म्हणजेच तो काय करत नाहीये? भगवंतांची भक्ती करत नाहीये. मग काय उपयोग आहे? त्याची प्रगती होणार आहे का? नाहीये. त्याची आध्यात्मिक प्रगती काही होऊ शकत नाही. म्हणून पुढे प्रभुपाद समजवत आहेत, अशा मनुष्यांना कृष्ण भावनेचे काहीच ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. तर कृष्ण भावनेचे ज्ञान म्हणजे काय? भगवंतांची भक्ती कशी करायची, भगवंतांची सेवा कशी करायची, हे त्यांना काहीच माहिती नाहीये. त्याच्यावर त्याचा विश्वासही नाहीये, भक्तांवर पण विश्वास नाहीये, कारण हे सगळं ज्ञान भक्तच देणार, पण त्यांना ह्याच्यावर विश्वास नाहीये, आणि म्हणून काय होत आहे? कृष्ण भावनेचे ज्ञान नाहीये आणि त्यांचं पतन होतं. पुढे म्हटलंय, वर सांगितलेल्या सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत ते मुळीच प्रगती करू शकत नाहीत. तर प्रगती कोणाची होईल? जो वैदिक शास्त्राचं भक्त संघामध्ये रोज श्रवण करतो आहे, तर त्याला काय होतं? भक्तीत प्रेरणा मिळते. अशी जेव्हा आपण सतत नेहमी रोज
नित्यम भागवत सेवया असं म्हटलं जातं. वैदिक शास्त्राचं श्रवण करत राहू तर आपली जी श्रद्धा आहे, कशावरची श्रद्धा? भगवंतांवरची श्रद्धा, वैदिक शास्त्रांवरची श्रद्धा, अधिकृत गुरु शिष्य परंपरेवरील श्रद्धा, तर श्रद्धा आहे ती आपली पुष्ट होत जाते. इंग्रजीत म्हटलं जातं नरिश होते, मजबूत होते, दृढ होते असं म्हटलं जातं. वर सांगितलेल्या सर्व मनुष्यांपैकी जे श्रद्धाहीन आणि संशयी आहेत त्यांची मुळीच प्रगती होऊ शकत नाही. तर श्रद्धा आहे, कशी वाढणार श्रद्धा? भगवंतांची भक्ती केली तरच वाढणार आहे. आणि हा जर भक्तीच करत नाहीये तर त्याची श्रद्धा काही वाढू शकत नाही. एवढं आपण वाचलं. आता पुढे वाचते आहे. भगवंतांवर आणि भगवंतांच्या शब्द ज्ञानावर श्रद्धा नसलेल्या व्यक्तीचे या इहलोकात किंवा परलोकातही कल्याण होत नाही. काय म्हटलंय? भगवंतांवर त्याची श्रद्धा नाहीये, म्हणजे श्रीकृष्णांना तो भगवंत मानत नाहीये. आणि दुसरं भगवंतांचे शब्द ज्ञान म्हणजे ही भगवद्गीता, ह्याच्यावर पण त्याची श्रद्धा नाहीये. तर अशा व्यक्तीचं या इहलोक म्हणजे काय? हे आता हे जे भौतिक जगतात आपण आहोत तर या लोकातही किंवा परलोकातही म्हणजे काय आहे? हा देह सोडल्यावर कुठच्या ग्रहावर आपल्याला जन्म मिळणार आहे माहिती नाही, तर तिथे कुठेही पुढचा जन्म मिळणार आहे. तर त्या परलोकातही त्या व्यक्तीचं कल्याण होत नाही, त्यांना कोणत्याच प्रकारची सुखप्राप्ती होत नाही. तर असा मनुष्य आहे, संशयी आहे. तो इथेही संशय घेत राहणार, प्रत्येक गोष्टीसाठी तो संशय घेणार, त्यामुळे तो सुखी राहत नाही. आणि पुढचंही आयुष्य आहे, पुढचाही जन्म आहे, त्याच्यातही सुख मिळत नाही. म्हणून वाचते पुढे. म्हणून मनुष्याने श्रद्धापूर्वक शास्त्रांमधील विधींचे पालन करून त्या योगे ज्ञान स्तर प्राप्त केला पाहिजे. तर व्यक्तीने काय केलं पाहिजे? श्रद्धापूर्वक म्हणजे पूर्ण श्रद्धेने शास्त्रविधींचे पालन, शास्त्रांमध्ये ज्या विधी दिल्या आहेत असं करा, अशी भगवंतांची भक्ती करा, या नियमांचं पालन करा. तर हे सगळं करून, ह्या सगळ्या विधींचं पालन करून आणि भगवंतांसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? कार्य केलं पाहिजे. तर या विधींचं त्यांनी पालन केलं पाहिजे आणि याद्वारे काय होईल? ज्ञान स्तर त्याला प्राप्त केला पाहिजे. जर एखादं कर्म करतो आहे पण त्याच्या मागची भावना काय आहे? इंद्रिय तृप्तीची आहे, तर मग त्याला ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणार नाही, आत्म्याचं ज्ञान वगैरे काहीच प्राप्त होणार नाही. पण जर तो भगवंतांसाठी कार्य करतो आहे, श्रद्धापूर्वक ह्या शास्त्रांमधल्या विधींचं पालन करतोय, तर मग त्याला ज्ञान स्तर प्राप्त होईल, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान होईल. पुढे वाचते आहे. केवळ हेच ज्ञान त्याला आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यक ठरते. तर हे ज्ञान आहे ते कशा रीतीने मदत करत आहे की हा व्यक्ती आहे तो हे ज्ञान घेतो आणि ज्ञानाने काय करतोय तो? म्हणजे वैदिक शास्त्रानुसार तो विधींचं पालन करून कर्म करतो आहे आणि त्या कर्मामुळे, ते कर्म कसं आहे? भगवंतांसाठी तो कर्म करतोय, इंद्रिय तृप्तीसाठी करत नाहीये. तर त्यामुळे ज्ञान स्तर त्याला प्राप्त होतो. ज्ञान काय होतं? की मी आत्मा आहे आणि भगवंत आहेत, ते सगळ्यांचे हितचिंतक आहेत वगैरे सगळं ज्ञान होतं. माझं भगवंत माझे स्वामी आहेत, मी त्यांचा नित्य दास आहे, हे सगळं जाणून तो काय करतोय? आता व्यक्ती भक्तिमय कर्म करतो आहे आणि श्रवणम करतो आहे. पुढे तर श्रवणम करतो आहे म्हणजे भगवंतांविषयी रोज रोज ऐकतो आहे. तर त्यामुळे काय? त्याचं जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते वाढायला सुरुवात होते. इथे म्हटलंय ना की आध्यात्मिक ज्ञानाच्या दिव्य स्तराची प्राप्ती करण्यास सहाय्यक ठरते. तर हे जे ज्ञान प्राप्त झालंय, आध्यात्मिक ज्ञान, त्यांनी तो काय करतो? आणखीन दृढपणे भक्ती करण्यासाठी प्रयत्न करतो. आणि असं भक्ती करतो आहे, इंद्रिय तृप्तीची काही भावना नाहीये, तर मग त्याचं हृदय काय होत जातं? शुद्ध होत जातं आणि दिव्य स्तराची त्याला प्राप्ती होते. आणि मग अशी प्राप्ती झाल्यावर हे जे वैदिक शास्त्र श्रवण करायला त्याला आणखीन रुची येते, सेवा करायला आणखीन रुची येते. सहजपणे तो हे वैदिक शास्त्र आहे, भगवद्गीता आहे, भागवतम आहे, त्याचं अध्ययन अभ्यास करायला तयार होतो, आवडीने हे सगळे कार्य करतो. तर पुढे वाचते आहे.
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर संशयखोर मनुष्यांना आध्यात्मिक उद्धाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे स्थान नाही. तर संशयी माणूस आहे, कशावर श्रद्धाच नाही, तर मग काय होणार आहे? कारण की जर 39व्या श्लोकात आपण वाचलंय, श्रद्धावान लभते ज्ञानम, तर श्रद्धावान व्यक्ती आहे त्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. पण हा संशयखोर मनुष्य आहे, त्याला दिव्य ज्ञान मिळणारच नाही, कारण त्याची वैदिक शास्त्रावर श्रद्धा नाहीये, भगवंतांच्या सेवेवर श्रद्धा नाहीये, तर मग त्याचा आध्यात्मिक उद्धार होऊ शकत नाही. म्हणून व्यक्तीने गुरु शिष्य परंपरेतील महान आचार्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण करून यशप्राप्ती केली पाहिजे. तर मग व्यक्तीने काय केलं पाहिजे? जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे आचार्य आहेत, ज्यांनी स्वतःच जीवन भक्तिमय केलं आहे, भक्ती करता आहेत आणि भक्तीचा प्रचार करणं हेच त्यांचं कार्य आहे. तर असे जे महान आचार्य आहेत त्यांनी कसं भक्तिमय जीवन जगलं आहे हे भक्तांच्या सान्निध्यात आपण जाणू शकतो, बघू शकतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो आणि तसंच आपणही भक्ती करू शकतो. भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू ठेवून आपण सगळी भक्तिमय कार्य करू शकतो. तर असं केलं आहे तर हा व्यक्ती जो आहे त्याला नक्कीच यशप्राप्ती होईल, म्हणजे आध्यात्मिक त्याची प्रगती होईल. तर आपला हा 40वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.